आणखी एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। मारहाणी वेळी मोकारपंथी ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल केलेला होता अशी माहिती आहे। त्या कृष्णा आंधळेने सरपंचाचा 3 वेळा चेहरा दाखवला होता। त्या ग्रुपमध्ये जो व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला होता त्याच्यामध्ये अशी माहिती समोर येते। त्यावेळेस सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येत होतं असा जबाब मोकारपंथी ग्रुपमधील 4 सदस्यांनी दिलाय। यावेळी ग्रुप कॉलवर आंधळेनं ग्रुप कॉलवर हाच तो मस्साजोगचा सरपंच असं म्हटलेलं आहे। त्या दिवशी सुदर्शन भैया आणि आपल्या पोरांना आडवा आला होता असं म्हणत 3 वेळा मोबाईल तोंडाजवळ नेऊन दाखवला होता अशी माहिती आहे। यावेळी लई मारले, आता बस कर, सरपंचाला मारायचं असं ग्रुपमधील सदस्यांनी सांगितल्याचं जबाबात म्हटलेलं आहे। तर मारहाणी वेळी कृष्णा आंधळेनं 4 वेळा ग्रुप व्हिडिओ कॉल केला होता। त्यातील पहिला व्हिडिओ कॉल 17 सेकंदांचा होता। संध्याकाळी 5:14 हा व्हिडिओ कॉल केला होता। तर दुसरा व्हिडिओ कॉल 17 सेकंदांचा होता। तिसरा कॉल हा 2 मिनिटांचा होता आणि चौथा व्हिडिओ कॉल 2.44 म्हणजे 2 मिनिटं 44 सेकंद असा होता। आणि एवढ्या वेळा व्हिडिओ कॉल करून कशा पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांना मारलं जात आहे ते दाखवण्याचा प्रयत्न हा आरोपी करत असल्याचं दिसतंय। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, हैवानियतची हद म्हणावी लागेल, अशा पद्धतीने त्यांना मारलं, हालहाल त्यांचे केले आणि त्याचबरोबर हे सगळं दाखवण्यासाठी त्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केल्याचंही कळत आहे। धक्कादायक आहे हे चार्जशीट मधून जे काही नवीन खुलासे येत आहेत यापैकी जे जॉब मोकारपंथी ग्रुपमधील जे सदस्य आहेत त्या 4 जणांचे जॉब देखील सीआयडीने घेतलेले होते आणि त्या जॉबमधून सत्य समोर आलंय। विशेष म्हणजे ज्यावेळेस हा व्हिडिओ कॉल करण्यात आलेला होता त्यावेळेस 4 जणांनी हा व्हिडिओ कॉल जॉईन केला आणि तो 2.5 ते 3 मिनिट जवळपास एक कॉल जो आहे तो 2.25 मिनिट 2 मिनिट 44 सेकंदाचा आणि दुसरा कॉल आहे तो 2 मिनिटाचा कॉल आहे। त्यामुळे हे जे 2 कॉल उचलले गेले या कॉलच्या माध्यमातून जे दाखवलं जात होतं तो कृष्णा आंधळे या संपूर्ण ज्या ग्रुपमधील सदस्य आहेत त्यांना दाखवत होता की हाच तो सरपंच आहे, मसाजोगचा सरपंच, तो त्या दिवशी सुदर्शन भैया आणि आपल्या पोरांना आडवा आला होता। आणि असं म्हणत असताना त्यांनी 2 ते 3 वेळेस संतोष देशमुख यांचा चेहरा दाखवला होता। त्यावेळेस जो ग्रुपमधील एक सदस्य आहे त्यांनी सांगितलं होतं आता खूप सारं मारलंय, का रक्त बंबळ चेहरा झालेला आहे आणि रक्त देखील चेहऱ्यातून येत आहे, त्यामुळे आता मारायचं बंद करा, आता एवढं मारू नका असं म्हटल्यानंतर देखील कृष्णा इतर जे आरोपी आहेत त्यांची नावं सुद्धा त्या जबाबमध्ये घेतले गेलेले आहेत। त्यामध्ये महेश केदार, जयंत चाटे, सुदर्शन घुले, सुधीर संगळे आणि प्रतीक घुले हे सर्व या व्हिडिओ कॉलमध्ये दिसत होते असा देखील जबाब दिलेला आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस हा कॉल करण्यात आलेला होता त्यावेळेस कृष्णा आंधळे गाडीत निश्चित पडलेल्या अवस्थेत एक माणूस व्हिडिओ ठिकाणी दाखवत होता अशा पद्धतीने जखमा देखील गंभीर पद्धतीच्या होत्या हे देखील त्या जबाबमध्ये उल्लेख केला आणि 1 2 3 जवळपास 4 जबाब आहेत, वेगवेगळे जबाब आहेत। पण ज्या पद्धतीने मारहाण केली होती हा अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केली होती आणि मारहाण केलेला व्हिडिओ करून दाखवणं म्हणजे नेमकं काय साध्य करायचं होतं हा देखील खूप मोठा प्रश्न आहे। विशेष तो मोकारपंथी नावाचा ग्रुप आहे त्यामध्ये जे इतर सदस्य आहेत त्यांना देखील बोलून पोलिसांनी चौकशी केलेली होती। गुन्हेगारीचा हा जो काही यांचा इतिहास आहे तो खूप मोठा आहे आणि ज्या पद्धतीने 33 अशा पद्धतीने देखील हॅशटॅगिंग करून हे सगळं काय चालवलं जात होतं, त्यांना कुठला गुन्हेगारीचा ब्रँड तयार करायचा होता का यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे हे जे व्हिडिओ कॉल केले गेलेले त्याचे टाइम वेळेसह दाखवले गेले आणि 5:30 दरम्यान हे केले गेले होते असा देखील यामध्ये उल्लेख केला गेला। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाच्या दृष्टिकोनातनं आणि जे डिजिटल एव्हिडन्स आहे हा आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा डिजिटल एव्हिडन्स अत्यंत महत्वाचा आहे आणि फॉरेन्सिक लॅबने हे सगळे काही व्हिडिओ आहेत ते देखील तपासले आहेत, ते आरोपीशी मॅच देखील केलेले आहेत। त्यामुळे साहजिकच या प्रकरणामध्ये आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा डिजिटल निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।